उपस्थित आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस सर, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच उपस्थित माझे सहकारी अधिकारी, उपस्थित सर्व नागरिक आणि माझे पोलीस अधिकारी, मी आपल्याला सांगू इच्छितो की सर आम्ही मागील जे झाले ते रिकव्हरीज आणि त्याचे जे आमचा मेन हेतू असतो की आपण जास्तीत जास्त जे केसेस झालेले आहेत त्याच्यात आपण डिटेक्ट करू, आयडेंटिफाय करू कोण अक्यूज्ड आहे आणि तिथून मग रिकव्हरी कसे करता येईल ते आपण त्याच्यावर आमचा भर राहतो. आणि त्या दृष्टिकोनातून मागील काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 10 कोटीची रिकव्हरी केलेली आहे सर. आणि त्याच्यात रिकव्हरी म्हणजे लाखांमध्ये आहे आणि काही कोटीमध्ये पण रिकव्हरीज आहे. हेतू एकच आहे सर, ज्याप्रमाणे केस एक वेळेस झाला दाखल मग त्याच्यानंतर एक त्याची माहिती मिळण्यास थोडी काही वेळेस उशिरा होतात आणि जर आपल्याला हे गोल्डन आवरमध्ये माहिती मिळाली तर आपण जास्त रिकव्हरी करू शकतो. कारण एक वेळेस जर पैसे अकाउंटमध्ये गेले आणि त्याच्यानंतर लेयर्स क्रिएट झाली म्हणजे एक ते दुसरे अकाउंटमध्ये तिसरे अकाउंटमध्ये जर गेले तर फार त्रास होतो आपल्याला रिकव्हरी करण्यास. आणि हे जे ऑनलाईन हॅबिच्युअल क्रिमिनल्स आहेत ते सर हे असंच करतात आणि ते ऑलरेडी त्यांचे वेगवेगळे अकाउंट्स असतात. ते अकाउंट्स कुठे असतात ते आपण माहिती काढत असतो आणि ह्याच्यात थोडासा कठीण याच्यासाठी जातो कारण ती आयडेंटिटी त्याची भेटत नाही आणि ज्यावेळेस लिंकेज जातो आणि हे सगळं करीत असताना जर तरी पण आमचे जे अधिकारी आहे कर्मचारी त्यांना आपण वेळोवेळी ट्रेनिंग देतो आणि इतर जे राज्य आहेत किंवा इतर जे बाहेर पण काही इंटरनॅशनल लिंक्स पण असतात ते शोधण्याच्या आणि त्याच्यावर टॅब ठेवण्याच्या आमच्या काम नेहमी राहतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही यावर्षी आतापर्यंत नुसतं सायबरमध्ये जे रिकव्हरीज केलेली आणि लोकांना जे अपेक्षा असतात ती त्याची केलेली आहे. काही नवीन ॲप क्रिएट करायचे आहे किंवा कुठे आपल्याला टेक्नॉलॉजीची गरज आहे ते आम्हाला लगेच मान्य होतात आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांतर्फे माननीय सीएम साहेबांचे खूप खूप धन्यवाद करतो. आणि याच्यामुळे आजही जे आपला गरुड दृष्टी एक ॲप तयार करण्यात आलेले आहे त्याच्यामुळे आपण भरपूर जे सोशल मीडियावर वेगवेगळे पोस्ट असतात, वेगवेगळे व्हिडिओज असतात, ही सगळ्यांची एक ऑनलाईन टॅब त्याच्यावर वचक ठेवण्यासाठी ते आज आम्ही साहेबांना दाखवणार आहे. आणि साहेबांनी ते ज्यावेळेस त्याचं सादरीकरण झाला होता एक हॅकेथॉनमध्ये त्यावेळेसही आम्ही साहेबांना सांगितलं होतं आणि आज ते सुरुवात झालेली आम्ही साहेबांना दाखवला की मागील 3-4 महिन्यामध्ये आपण कुठपर्यंत आलो आहे. ही सगळं टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन किंवा आपला कमांड कंट्रोल सेंटर आहे जे तिथे काम असो, आमची सिम्बा नवीन जे ॲप आहे ते हे सगळे आम्हाला सपोर्ट आहे सरांची. त्याच्यामुळे आपलं हे सगळं चांगलं काम इथे चालू आहे. सर आप आज कार्यक्रम केले आहे, आपका बहुत बहुत धन्यवाद आणि आपण पुढचे कार्यक्रमसाठी बोलू. थँक्यू सो मच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.